जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की शब्दाचा वापर जपून करा. शब्द हे औषधही आहेत आणि हे शब्द विषही आहेत. शब्द औषधही आहेत आणि हे शब्द शस्त्रही आहेत आणि विषही आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की या शब्दाचा वापर आपल्याला उत्तमाचा करता आला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट वागूनही आपला मृत्यूच होणार आहे. इतरांशी वाईट वागून इतरांशी वाईट बोलूनही आपला शेवटी मृत्यूच होणार आहे. आणि इतरांशी चांगलं वागूनही मृत्यूच होणार आहे. मग समर्थ म्हणतात की वाईट वागणाऱ्याचाही मृत्यू होणार आहे आणि चांगलं वागणाऱ्याचाही मृत्यू होणार आहे. मग जर आपण चांगलं वागूनच या जगातून गेलं तर आपली पुण्याईमध्ये वाढ होणारच आहे आणि आपल्याला उत्तमाची गती प्राप्त होणार आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की वाईट वागून इतरांना अपशब्द बोलून आपल्या कार्डावर पाप का वाढून घ्यायचं. जर चांगलं बोलून इतरांना स्थिती आणून इतरांना प्रोत्साहन देऊन जर आपल्या कार्डावर पुण्य होत असेल तर ते उत्तमाचे शब्द आपल्याला वापरता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या बोलण्यामध्ये नकारात्मक शब्द कमीत कमी असावे आणि सकारात्मक शब्दच 99% असावे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण आपण नेहमी समोरच्या व्यक्तीला बोलताना मात्र नकारात्मक शब्द बोलतो आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीची स्थिती जाते आणि मग मात्र ती व्यक्ती काळजीत पडते, टेन्शन मध्ये ती व्यक्ती पडते असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की व्यवहारिक जीवन जगत असताना किंवा आपलं रोजचं जीवन जगत असताना काहीतरी घडामोडी ह्या आजूबाजूला किंवा मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये घडत असतात. त्यावेळेस जर आपण त्या घरामध्ये गेलो आणि एखाद्याच्या परिस्थितीवरून त्याला आपण उत्तमाचे शब्द वापरता आलं पाहिजे की जेणेकरून आपल्या शब्दामध्ये औषध असावं की जेणेकरून ते शब्द ऐकल्यानंतर समोरच्या व्यक्तीला आनंद व्हावा, त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता यावी. असे आपले शब्द अमृतासारखे असावे, असे आपले शब्द औषधासारखे असावे जेणेकरून औषध घेऊन जर तो रोग बरा होत नसेल तर आपले शब्द ऐकून आणि आपले अमृतासारखे शब्द ऐकून आणि आपले औषधासारखे शब्द ऐकून एखाद्या व्यक्तीला बरं वाटतं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की बघा म्हणले एखादी शेजारची ताई दुसऱ्या ताईकडे बोलण्यासाठी जाते. त्यावेळेस त्या ताईंचे डोळे पिवळे असतात. त्यावेळेस समोरची ताई लगेचच म्हणते, अहो ताई तुमचे डोळे पिवळे झालेत, बघा तुम्हाला कावीळ वगैरे झाले का. त्यावेळेस ती समोरची ताई लगेच घाबरते, अहो कावीळ झाली असेल मला, आणि ती लगेचच काळजीत पडते आणि रात्रभर तिला झोप येत नाही. जोपर्यंत ती दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना विचारत नाही तोपर्यंत त्या ताईला झोप येत नाही. बघा म्हणले समर्थ. म्हणजे आपल्याला काहीही माहिती नसतं आणि उगाचच आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोलून जातो, पण आपल्या एका शब्दाने त्या व्यक्तीच्या मनावर, त्या व्यक्तीच्या विचारांवर किती वाईट परिणाम होतो याचा आपण कधी विचारच करत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आपण काय डॉक्टर आहे का म्हणले समर्थ. लगेचच समोरच्या व्यक्तीला लगेचच सांगायला म्हटले, लगेचच समोरच्या व्यक्तीला रिझल्ट सांगायला आपण डॉक्टर आहे का. पण पिवळे डोळे कशामुळे झाले हे आपल्याला तर माहिती आहेत का. पण आपण लगेचच त्याला म्हणतो की तुमचे पिवळे डोळे झाले याचा अर्थ तुम्हाला कावीळ झाले असेल असं आपण बोलतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की त्यावेळेस आपल्याला सकारात्मक शब्द बोलता आले पाहिजे, उत्तमाचे बोलता आले पाहिजे की जेणेकरून त्या व्यक्तीला आनंद होईल, प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर येईल असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की दोघे मैत्रिणी भेटतात. त्यावेळेस दुसऱ्या मैत्रिणीचा मुलगा त्याचं वय भरपूर झालेलं असतं, जवळजवळ 35-40 वय झालेलं असतं. ती दुसरी मैत्रीण लगेच म्हणते, अगं माझ्या मुलाचं लग्न झालं, त्याला एक मुलगाही आहे, पण तुझ्या मुलाचं वय मात्र 35 झालेलं आहे, 40 गाठायला आलेलं आहे, तुझ्या मुलाचं लग्न कधी होणार. त्यावेळेस मात्र ती काळजीत पडते, टेन्शन मध्ये पडते. बघा म्हणले समर्थ. असे नकारात्मक आपण शब्द वापरतो. ते नकारात्मक शब्द वापरण्यापेक्षा आपण सकारात्मक त्या ताईला बोललं पाहिजे, अगं तू काही काळजी करू नकोस, तू काही टेन्शन घेऊ नकोस. आज तुझं मुलाचं जरी वय झालं असेल तर योगायोग असतो, कधी योग जुळून येईल हे सांगू शकत नाही. लग्न गाठी ह्या परमेश्वर परब्रह्माकडूनच बांधल्या जातात. त्याच्या जर मनात आलं तर लगेच होईल, तू काही काळजी करू नको असं जर म्हणलं तर बघा म्हणले त्या ताईची सुद्धा स्थिती येईल, तिलाही आनंद होईल. बघा म्हणले समर्थ. म्हणजे वाईट बोलून, नकारात्मक बोलून एखाद्याला दुखवण्यापेक्षा जर चांगलं बोलून एखाद्याची स्थिती जर आणली तर आपल्या कार्डावर पुण्यच पडणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शब्दाचा वापर जपून करा. शब्द हे औषधही आहे, अमृतही आहे आणि हे शब्द शस्त्रही आहे आणि हे शब्द विषही
केली आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की एक ताई दुसऱ्या ताईंच्या घरी जाते आणि म्हणते की तुमच्या मुलाची डिग्री पूर्ण झाली आहे आणि त्याचं वय आता 27 आहे, तिची इंजिनियर डिग्री झालेली आहे आणि तरीही त्याला जॉब कसा लागत नाही. पण बघा म्हणले समर्थ, त्यावेळेस त्या ताईला वाईट वाटतं. पण आपण असं म्हणायला पाहिजे की ठीक आहे, तुमच्या मुलाला नोकरी अजून लागली नाही, पण परब्रह्म ईश्वर लेट देईल पण बेस्टच देईल असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. त्याला जर परब्रह्माला ईश्वराला उत्तमाची नोकरी द्यायची असेल तर परब्रह्म ईश्वर हे उशिराच त्याला नोकरी देणार. सगळं काही कार्यभाग उत्तमाचा आहे का नाही, पगार व्यवस्थित आहे का नाही, ती कंपनी चांगली आहे का नाही, याचा सगळा विचार करून तुमच्या मुलाला त्या परब्रह्माला नोकरी द्यायची असेल असं आपल्याला बोलता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण आपण मात्र त्या व्यक्तीला दुःख कसं होईल, त्या व्यक्तीला वाईट कसं वाटेल, त्या व्यक्तीची स्थिती कशी जाईल, ती व्यक्ती नाराज कशी होईल, ती व्यक्ती टेन्शन मध्ये कधी जाईल याचा विचार करून आपण अपशब्द वापरतो, आपण शब्दाचा विष म्हणून वापर करतो, आपण शब्दाचा शस्त्र म्हणून वापर करतो आणि आपल्या कार्डावर पाप आपल्या कार्डावर मांडून घेतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की तोंड हे वजाचं चिन्ह आहे, आपली पुण्याई वजा करते. मग आपण जर उत्तमाचं बोललो तर आपली पुण्याई वाढणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ आपल्याला एक बोध सांगतात. समर्थ म्हणतात की एक ताई होत्या आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्या गुडघ्याला लागलं होतं. त्यावेळेस बऱ्याच शेजारच्या ताई त्यांना ऑपरेशन झालं होतं आणि त्या घरी आल्या होत्या. बऱ्याच शेजारच्या ताई त्यांना बघायचं म्हणून घरी आल्या. बरेच जण त्यांना काही ना काही बोलत होत्या. एक ताई म्हणाली तुम्ही कायमचा आदू झाला आहात, तर दुसरी म्हणाली तुम्हाला चालताच येणार नाही, तर तिसरी म्हणाली पूर्ण तुमचं आयुष्य जायचं आहे, आता तर तुम्ही तरुण आहात, आता तर तुमचं 40 वय आहे आणि आता बघा तुम्ही कशी कामं करणार, पाय म्हणजे आपला पूर्ण शरीराचा आधार आहे, पायाने आपण सगळीकडे जाऊ शकतो, आता तुमचं काही खरं नाही असा बऱ्याच ताई तिला बोलून चालल्या होत्या. त्यावेळेस त्या ताईंच्या डोळ्यात अश्रू येऊ लागलं होतं. आता काय करायचं, खरंच आपण आदू झालो आहोत, खरंच आपण अपंग झालो आहोत, आपल्याला चालता येणार नाही असं त्या नेहमी विचार करू लागल्या आणि काळजीत पडू लागल्या. पण एक मात्र तिची खास मैत्रीण होती, बालपणाची होती, तिने हे सर्व प्रकार पाहिला आणि त्यावेळेस तिने ठरवलं की आता आपल्या मैत्रिणीची स्थिती परत आणायची, तिला प्रोत्साहन द्यायचं. आणि आता ह्या बायकांनी तिला काळजीत पाडलं, तिला टेन्शन मध्ये पाडलं, तिला नकारात्मक शब्द बोलले, पण आता आपण तिची स्थिती परत आणायची. आणि मग ती बेस्ट मैत्रीण तिच्या घरी गेली आणि त्या ताईंना म्हणाली, अगं तू काही घाबरू नकोस, तू मनात आणली तर एका मिनिटाला सुद्धा चालू शकतेस, तू मनात आणलं तर एका मिनिटाला पळूही शकतेस, तू काही घाबरू नकोस, जे काही डॉक्टरांनी औषध दिले ते उत्तमाचे तू घे, आराम कर आणि बघ महिना काय 2 महिन्याने तू पळूही शकतील, तू घाबरू नकोस, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बुद्धी आहे, असं नाही की तुझं ऑपरेशन झालंय म्हणून तू आदूच झालेस, काही काळजी करू नको, आपल्यामध्ये दैवी शक्ती असते, आपण जर ठरवलं तर आपण पळूही शकतो, फक्त आपले निगेटिव्ह विचारच आपल्याला ते करू देत नाहीत. म्हणून तू नेहमी सकारात्मक विचार कर, पॉझिटिव्ह विचार कर आणि नेहमी परब्रह्मावर विश्वास ठेव, तू नक्कीच चालू शकतील, पळू शकशील आणि पहिल्यासारखाच तुझा गुडघा होईल असं त्या बेस्ट फ्रेंडने तिला सांगितलं. आणि त्या बेस्ट फ्रेंडने शब्दाचा वापर औषधावणी केला, शब्दाचा वापर अमृतावणी केला. मग मात्र ती मैत्रीण त्या दुसऱ्या मैत्रिणीच्या गळ्यात पडून डसाडसा रडू लागली, आनंदाचे अश्रू काढू लागली आणि म्हणली, खरंच तू उत्तमाचं मला सांगितलंस, आतापर्यंत एवढ्या मैत्रिणी, एवढ्या शेजारच्या काकू मला भेटायला आल्या, पण सगळ्यांनी नकारात्मक बोलले, सगळेजण म्हणले तू कायमचे आदू झालेस, तुला चालता येणार नाही, तू आता कसं होणार, तुझ्या शरीराचा भार तुझ्या गुडघ्यावरच आहे असं बोलले, पण तू मात्र मला उत्तमाचं बोलली, साक्षात परब्रह्म ईश्वर तुझ्या मुखात बोलल्यासारखं तू बोललीस. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की एखाद्याची स्थिती घालवू नका. आपल्या बोलण्यातून एखाद्याची स्थिती येत असेल, एखाद्याला प्रोत्साहन येत असेल तर ते शब्द उत्तमाचे वापरा आणि ह्या शब्दाचा वापर औषधावणी करा, ह्या शब्दांचा वापर अमृतासारखाच करा, या शब्दाचा वापर शस्त्र आणि विषासारखा करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एखाद्याला अश्रू देण्यापेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावर खळखळून हास्य कसं येईल, एखाद्याच्या चेहऱ्यावर तो हसल कसा, असे शब्द वापरा की जेणेकरून आपल्यालाही शांती सुख मिळालं पाहिजे आणि समोरच्या व्यक्तीलाही आपल्या शब्दाने सुख शांती मिळाली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबू. हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.